हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्. ओम महालक्ष्मीच विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. शिवशरणात मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकरम चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आपल्या सनातन हिंदू धर्मातील सणवार व्रत वैकल्याच्या साखळीमध्ये आज मी आपणास एकादशी व्रतासंबंधी महत्वाची माहिती पूजाविधी सांगणार आहे. तेव्हा आपणा सर्वांना माझी नम्र विनंती की माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा आणि ऐकावा. मित्रांनो, शालिवान शके 1948 पराभव नाम संवत्सर दक्षिणायन वर्षा ऋतू निज ज्येष्ठ मास शुक्ल पक्ष गुरुवार दिनांक 25 जून 2026 रोजी निर्जला एकादशी आहे. तेव्हा एकादशीचे काही ठळक नियम आपण लक्षात ठेवा आणि आठवणी ते आचरणात आणा. मित्रांनो, एकादशीच्या आदल्या दिवशी सूर्यास्तानंतर अन्न ग्रहण करणे शक्यतो टाळा किंवा अन्नाचे प्रमाण कमी ठेवा. मित्रांनो, अचानक अशौच आले असता केवळ उपवास करावा आणि माळेविना सतत मंत्रजप सुरू ठेवावा. कोणत्याही देवतांचे प्रत्यक्ष दर्शन मात्र घरी दारी वा मंदिरात कुठेही घेऊ नका. मित्रांनो, आज अग्नी पृथ्वीवर हजर नाही, त्यामुळे आपण नव्याने हवन सुरू करू शकणार नाही. दर एकादशीला आपण मंत्राचे हवन करत असाल तरच आज मंत्राचे हवन करावे. बुधवार दिनांक 24 जून 2026 रोजी सायंकाळी 6:14 निर्जला एकादशी तिथी सुरू होत असून दुसऱ्या दिवशी गुरुवारी 25 तारखेला रात्री 8:10 संपत आहे. मित्रांनो, भगवान विठ्ठल रुक्माईचे किंवा लक्ष्मी नारायणचे विधिवत अभिषेक युक्त पूजन सकाळी मंदिरात होणाऱ्या सोहळ्याच्या वेळी आपण अवश्य हजर राहा. अन्यथा केवळ विधिवत दर्शन दिवसभरात केव्हाही घ्या, कारण या देवता आपल्या देवघरात असल्या तरी त्या जागृत असतीलच असे नाही. मित्रांनो, मंदिरात जाताना मंदिरात लागणारे पूजा साहित्य शक्यतो यथाशक्ती घेऊन जाणे, अन्यथा योग्य अशी रक्कम यथाशक्तीने दानपेटीत टाकणे. मित्रांनो, सतत मानसिक मंत्र जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः. जय श्री हरी. ओम महालक्ष्मी देवे नमः. श्री लक्ष्मीनारायणाचा स्वतंत्र गायत्री मंत्र व विठ्ठल रुक्माईचा एकत्रित गायत्री मंत्रही आपण घेऊ शकता. तो याप्रमाणे आहे. ओम रुक्मिणी पतिये च विद्महे भक्त दर्शनाय धीमहि तन्नो विठ्ठल प्रचोदयात्. आपले नित्य कामकाज करताना वरीलपैकी कोणताही मंत्र जप सतत पुटपुटत राहा. मित्रांनो, एकादशी दिवशी स्नानाच्या पाण्यात पंचगव्य व गंगाजल टाका. गंगा कवच म्हणत स्नान करा. स्नानानंतर 10 वेळा महामृत्युंजय मंत्र आपल्याला बोलायचा आहे, दक्षिणेकडे तोंड करून. मित्रांनो, सूर्योदयापूर्वी पितर सेवा करा, पितृस्तुती पठन करा, बाह्य शांती सुत्व पितृसुक्त पठन व हवन करा. जर आपल्याला जमत असेल तर अशी पितर सेवा विधिवत आपण रोज करत असाल तरच करा, अन्यथा नव्याने केवळ पठन करा, हवन करू नका. यानंतर आपल्या पितरांना पितृ गायत्री मंत्राने अर्घ्य द्या. मित्रांनो, सूर्योदय गायत्री मंत्राने सूर्यदेवतेला अर्घ्य द्या. आपल्या घरच्या वृंदावनातील तुळशीची पंचोपचार पूजा रोज सकाळ संध्याकाळ करा, अन्यथा निदान आज तरी अवश्य करावे. एकादशी काळात मित्रांनो, चुकूनही तुळशीचे पाणी तोडू नका. ब्रह्मचर्य पाळा. कोणत्याही लहान मोठ्या जीवाची हत्या करू नका. गोमातेला ऋतुफळांचा घास जरूर खाऊ घाला. कामविषयी सेवन करणे तसेच दुपारी झोपणे व केस व नाखे कापणे इत्यादी कामे कटाक्षाने टाळा. फराळाचे खानपान थोडे कमी करावे. मित्रांनो, एकादशी काळात दूध व दुधाचे पदार्थ व ऋतुफळे वा त्यांचा रस ग्रहण करावा. फराळाच्या व अन्नाच्या नैवेद्यात तुळशीपत्र अवश्य ठेवा. आज तिखटा मिठाचे पदार्थ अजिबात खाऊ नका, अन्यथा आपला उपवास वाटेल. रात्री विष्णू सहस्रनाम थोड्या मोठ्या आवाजात पठण करा. आपण स्वतः रात्री थोडे जागरण करून एकट्याने भजन कीर्तन करावे. एकादशीचा उपवास न करणाऱ्या भक्तांनी किमान या एकादशीच्या दिवशी तांदूळ व तांदळाच्या पदार्थाचे सेवन करणे कटाक्षाने टाळावे. तसेच वांगी, मुळा, कांदा, लसूण, मसूर, डाळ, पांढरे मीठ व मध इत्यादीचे सेवन देखील शक्यतो टाळावे. मित्रांनो, उपवास सोडण्याआधी ब्राह्मण देवतांना आपल्या घरी बोलावून त्यांना संकल्प सोडून अन्न, वस्त्र, चालणे सोडून तुळशीमाळा व दक्षिणा इत्यादी यथाशक्ती विधिवत दान करावे. गोरगरिबांना अन्न, वस्त्र देखील द्यावे. शुक्रवारी सकाळच्या देवपूजित देवतांना दाखवलेला नाश्ता नैवेद्य म्हणून आपण ग्रहण करून उपवास सोडावा. तिथीवासर काळ संपलेला आहे, म्हणून सकाळी या वेळेनंतरच आपण उपवास सोडायचा आहे. मित्रांनो, हे लक्षात घ्या.
मित्रांनो, निर्जला एकादशीचे फळ याप्रमाणे: नकळत झालेल्या पापांचा नाश होतो, कुष्ठरोग नाश व आरोग्य प्राप्ती होते, शाप मुक्ती होते, ऐहिक सुखाची व वैकुंठाची प्राप्ती होते, अन्नदानाने पुण्य लाभते, 12 एकादशीच्या व्रताचे फळ मिळते. यासाठी यथाशक्ती सोने, साखर व जलकुंभ विधिवत सत्पात्री दान करा. मित्रांनो, संकल्प सोडा. मित्रांनो, आपण कोणत्या नियमांचे पालन करण्यास कमी पडलो तर नाही ना, याची खात्री करून घ्या. चूक झाली असल्यास पुढील एकादशीला अशी चूक पुन्हा करणार नाही किंवा होणार नाही असा मनोमन संकल्प सोडा. मित्रांनो, माझ्या माहितीत असलेल्या सर्व नियमांचा उलगडा आपणासमोर केला आहे. याशिवायही आणखी काही नियम असतील तर त्यांचे पालन आपण अवश्य करावे, लेकिन ते नियम जे आहेत ते शास्त्रोक्त नियम असावे मित्रांनो, पारंपरिक नसावे. या निर्जला एकादशीच्या नियमांचे निष्ठेने, श्रद्धेने व समर्पण भावने पालन करा आणि पुण्य आपल्या नावे जमा करा. तसेच भगवंताच्या कृपेने सुखा समाधानाचे व शांतीचे जीवन जगायला शिका. कारण कारण आपणच असतो आपल्या जीवनाचे शिल्पकार. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा निर्जला एकादशी संबंधीचा व्हिडिओ आहे तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब व मित्रपरिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभू महादेव.